शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वितरण व्यवस्था सुधारण्याची गरज आहे. त्यासाठी अमृत 2 योजनेअंतर्गत 2021 मध्ये 882 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. हा विकास आराखडा तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला होता. आता या प्रकल्पाचा सुधारित आराखडा 1400 कोटींवर पोहोचला आहे. त्यामुळे यासाठी आता जागतिक बँक, महाराष्ट्र शासन आणि महापालिका बॉन्डद्वारे निधी उभा करणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी दिली. गोरे यांनी जिल्हा नियोजन भवन येथे महापालिका पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, पक्षनेते नरेंद्र काळे, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, नगर अभियंता सारिका अकुलवार आदी उपस्थित होते. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून